नागपुर में इमामवाड़ा पुलिस थाना की टीम ने बड़ी सफलता हासिल करते हुए वाहन चोरी के 2 मामलों का खुलासा किया है। रामबाग इलाके में घर के सामने खड़ी एक्टिवा मोपेड चोरी होने की शिकायत के बाद पुलिस ने जांच शुरू की थी। पेट्रोलिंग के दौरान एक संदिग्ध नाबालिग को ब्राउन रंग की एक्टिवा के साथ पकड़ा गया। पूछताछ में आरोपी ने जयंती मैदान क्षेत्र से एक और एक्टिवा चोरी करने की बात कबूल की। पुलिस ने आरोपी के कब्जे से करीब 50,000 रुपए कीमत की 2 चोरी की दुपहिया वाहन बरामद किए। फिलहाल आरोपी को हिरासत में लेकर आगे की जांच जारी है। पोलिसांनी इमामवाडा येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी नामे अंकलेश वंजारी यांच्या तक्रारीवरून त्यांची दुचाकी मोटरसायकल चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान माननीय डीसीपी झोन 4 सर तसेच एसीपी चक्रधरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक इमामवाडा पोलीस स्टेशन आणि डीबी पथकाने एक संशयावरून एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याकडून चौकशी दरम्यान एकूण 2 गुन्हे उघडकीस आले आहेत वाहन चोरीचे। त्याचे अपराध क्रमांक आहेत 34/2026 आणि 584/2025। तरी सदरच्या विधी संघर्षग्रस्त बालकाकडून ही दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली असून त्याचा पुढील तपास इमामवाडा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात येत आहे। सदरीचा विधी संघर्षग्रस्त बालक याच्यावर सुरुवातीचे अगोदरचे काही गुन्हे आहेत आणि एकूण 2 गाड्या एक्टिवा गाड्या आहेत ज्याची किंमत आहे 60,000 रुपये या जप्त करण्यात आलेल्या आहेत।